12 भावांनी पळवला लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास, 3000 रुपये लुटण्याचा कट उघड। तुम्ही पुराव्यासहित बातमी बघू शकता। ही संभाजीनगरहून बातमी आली आहे। यामुळे लाडकी बहीण योजना बंद पडण्याची सुद्धा शक्यता आता सरकारनं वर्तवली आहे। बघा बातमी समजून घ्या नक्की यामुळे काय घडतंय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत चक्क 12 पुरुषांचे अर्ज यामध्ये भरले आहेत। नेमकं काय प्रकार घडलाय लक्ष देऊन बघा। राज्य सरकारनं महिलांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी देखील चांगली केली जाते। राज्य सरकारनं आतापर्यंत 1,59,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून टोटल 3000 रुपये दिले। या योजनेचा काही जण आता गैरफायदा घेत असल्याचं सरकारला आता समोर आले। हे प्रकरण उघडकीस येत असल्यामुळे कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वतः अर्ज केल्याची बातमी आता उघड आलेली आहे। नेमकं प्रकरण काय घडले लक्ष देऊन बघा। छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरल्याची बातमी आता समोर आलेली आहे। आधार कार्डवर स्वतःचा फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून पुरुषांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। हा सगळा प्रकार कन्नड तालुक्यातील घडला आहे। या तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या पडताळणीचं काम सुरू असताना हा प्रकार आता उघडकीस आला आहे। बाल कल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते। बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना 30 ऑगस्टच्या पडताळणी दरम्यान हा प्रकार आता समजला आहे। त्यामुळे या पुरुषांचा प्रयत्न आता फसलेला दिसत आहे। बहिणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या 12 भावांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वतःच्या आधार कार्डचा फोटो अपलोड केला होता। तसंच त्यांनी हमीपत्रामध्ये स्वतःचं नाव लिहिलं होतं। मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलेचा फोटो वापरला होता। सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असं या लोकांचा अंदाज होता। मात्र त्याचा हा प्रयत्न आता फसला आणि पडताळी दरम्यान हा बनाव आता उघडकीस आला आहे। या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश सुद्धा प्रशासनाने दिले आहेत। दरम्यान अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकार घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता। नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते, आम्ही देतो पण फसवणूक केली तर आम्ही त्याला तुरुंगात पण टाकतो, मग चक्की पिसिंग करा असा इशारा आता अजित पवारांनी दिला आहे। मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व अशाच प्रकारच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन आमच्या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।